महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश धनगर समाज बांधवांकडून आदमापूर इथल्या मंदिरासाठी 1,04,00,000 रुपयांची चांदीची मूर्ती अर्पण करण्यात आली आहे। या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। सद्गुरू बाळूमामा यांच्या भंडारा उत्सव यात्रेचा आज मुख्य जागराचा दिवस होता। या दिवसाचा औचित्य साधून निढोरी इथून सकाळी 12 वाजता सुरू झालेली 3 किलोमीटर मार्गावरील ही मिरवणूक तब्बल 7 तास चालली। माद्याळ इथलं लेझिम पथक, धनगरी ढोल, ताशा, फटाक्यांची आतषबाजी यांनी हा मार्ग दणाणून गेला होता। शोभायात्रेमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकामधून वारकरी दिंड्यांबरोबरच सुहासिनी मंगल कलश डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या। विविध ठिकाणी विखुरलेल्या सद्गुरू बाळूमामांच्या बकऱ्यांचा 15 तळांवरून आलेले दुधाचे कलशही या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। निढोरी मार्ग सडा रांगोळीने सजवण्यात आला होता। मिरवणुकीमध्ये बाळूमामा यांचे मानाचे 5 अश्व सहभागी झाले होते। त्या अश्वांची विविध प्रात्यक्षिक भाविकांचं लक्ष वेधून घेत होती। रणरणत्या उन्हातही बाळूमामा भक्तांचा उत्साह टिपेला गेला होता। राजस्थान इथं बनवलेला 50 लाख रुपये खर्चाचा भव्य आणि आकर्षक सागवानी रथ, हुपरी इथं बनवलेली मामांची 138 किलो चांदीची 54 लाख रुपये किमतीची लक्षवेधी मूर्ती मिरवणूक झाल्यानंतर विधिवत पूजन करून संस्थानकडे अर्पण करण्यात आली। यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले सरकार, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम, सेक्रेटरी रावसाहेब कणेरीकर यांच्यासह मान्यवर आणि भाविक उपस्थित होते।